मग आपण बेसिक शिकलो याच्यामध्ये पूर्ण. ठीक आहे. लास्ट क्लासमध्ये आपण टोटली बेसिक ते ऍडव्हान्स आपण एंट्री पाहिलेले आहेत. त्याचबरोबर आपण जीएसटी मध्ये जीएसटी ऑन कसं करायचं, बरोबर ना. जीएसटी ऑन कसं करायचं, कोणत्या स्टेटला कसं अप्लाय करायचे आपण पाहिलेलं आहे. ओके. आजच्या क्लासमध्ये आपल्याला बघायचं आहे की रिपोर्टिंग. आता रिपोर्टिंग मध्ये काय काय रिपोर्ट आपल्याला इथे मिळू शकतात, बरोबर ना. तर आपण जे काही काम करतोय हे आपण काम केलेलं आपल्याला बरोबर मिळतं की नाही मिळतं. ओके. नाही सर्व कुठून बघायचं, कशा पद्धतीने बघायचं, तर कोणकोणते रिपोर्ट आपल्याला या कार्य सॉफ्टवेअर मधून मिळतात हे आपल्याला इथे बघायचं आहे. बघा, रिपोर्टिंग पार्ट मध्ये जर आपण बघायला गेलो तर रिपोर्टिंग मध्ये पहिला रिपोर्ट आहे आपल्याकडे बॅलन्स शीट, बरोबर. आता बॅलन्स शीट म्हणजे काय असतं, तर आपली जी काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे, आपली जी काही संस्था असेल किंवा बिझनेस असेल किंवा प्रोप्रायटरशिप असेल, तर याची बॅलन्स शीट म्हणजे त्याला देणं किती आहे त्याच्यामध्ये टोटली आपल्याला समजतं. त्याला दोन साईड असतात बॅलन्स शीटला. एक असते त्याला म्हणजे लायबिलिटीज, ह्याला म्हणायचं असेट्स, बरोबर आहे. लायबिलिटीज म्हणजे काय, उदाहरणार्थ ही कंपनी आहे, त्या कम्प्युटरला देणं काय काय, बरोबर ना. त्या कंपनीला देणं काय काय हे सगळं लायबिलिटीज मध्ये दिसतं, आणि स्वतःची ओन प्रॉपर्टी काय आहे हे सर्व कुठे दिसतं, तुमच्या असेट मध्ये दिसतं, बरोबर आहे. हे डिटेल मध्ये जर आपल्याला बघायचं असेल रिपोर्ट, तर उजव्या साईड एक ऑप्शन आहे वर, च्या वरती आहे, त्याला F1 ला डिटेल्स समजतात. बघा, डायरेक्ट आपण क्लिक केलं Alt F1, हे डिटेल दिसतं, बरोबर आहे. येतं लक्षात. म्हणजे ज्याच्यामध्ये काही हिडन गोष्टी असतील ते जर आपल्याला ऑन करायचे असतील तर आपण काय करतो, तर डायरेक्टली Alt F1 करायचं. ओके. जर परत मला ते मिनिमाइज करायचं असेल किंवा कोलॅप्स करायचं असेल तर मी काय करतो, परत Alt F1. ओके. आता एखाद्या रिपोर्ट मध्ये तुम्हाला जायचं, समजा मी Alt F1 केलं, समजा इथे गेलो आपण सनरी क्रेडिटर्स मध्ये. क्रेडिटर्स मध्ये एंटर करा. एंटर केल्यानंतर दिसतात आपले काय काय क्रेडिट असेल, बरोबर आहे. याच्यामध्ये एबीएसके असोसिएट्स आहे, बुबरी कलर्स आहे, एमएससीडीसीएल मुंबई आहे. आपल्या ज्या ज्या लेजरची एंट्री पाहिजे त्या लेजर मध्ये एंटर करा. ओके. एंटर केल्यानंतर प्रत्येक रिपोर्ट मध्ये तुम्हाला इथं मंथली रिपोर्ट दिसतो. मंथली म्हणजे काय, या महिन्यात किती आहे, त्या महिन्यात किती आहे, आपल्याला सगळं रिपोर्ट इथं दिसतो. त्याच्यामध्ये प्लस आपल्याला ओपनिंग बॅलन्स, डेबिट बॅलन्स, क्रेडिट बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स ह्याची परत टोटल आपल्या इथे खाली दिसतो, बरोबर आहे. आता याच्यामध्ये जर आपल्याला ऍडिशनल मध्ये काही पाहिजे असेल, इथं जर समजा तुम्हाला लेजर बदलायचे तर आपण काय करू शकतो, इथे डायरेक्टली F4 प्रेस करू शकतो, F4. याच्यामध्ये तुम्हाला लेजर पाहिजे तर तुम्ही डायरेक्टली काय करू शकतो, लेजर चेंज करू शकतो. याचं लक्षात. याच्यामध्ये मला काय करायचं, समजा एप्रिल ते जून पर्यंत पाहिजे, बरोबर. तर मी काय करू शकतो, माझ्याकडं इथं पिरियड नावाचं ऑप्शन आहे, पिरियडला क्लिक करा. ओके. याच्यामध्ये मला 1 एप्रिल 1/4 ते 30 जून समजा 6 पर्यंत पाहिजे. ठीक आहे. जुलै घेऊ आपण. ओके. आता ऍक्च्युअली असं कशामुळे होत असतं, तर आपल्याला लायसन्स सॉफ्टवेअर नसल्यामुळे कधी कधी अडचणी येतात. तर आपल्याला जो पिरियड पाहिजे तो आपण काय करू शकतो, Alt F1 करून तिथं Alt F2 करून काय करू शकतो, तिथं अप्लाय करू शकतो. ओके. पण आता प्रत्येक रिपोर्ट मध्ये इथं ऑप्शन आहे परत, बेसिस ऑफ व्हॅल्यू. बेसिस ऑफ व्हॅल्यू म्हणजे काय, मी याला जर क्लिक केलं तर काय बघायचं, स्केल फॅक्टर. याच्यामध्ये डिफॉल्ट दिलं, डिफॉल्ट मध्ये काय ते समोर दाखवतंय ते, बरोबर. एंटर केलं, त्याच्यामध्ये मला समजा अमाऊंट आहेत माझ्या, बरोबर. ते हजारामध्ये मला करोड मध्ये बघायचे असतील, करोड मध्ये दिसतील, बरोबर. त्याचबरोबर थाउजंड मध्ये बघायचे, थाउजंड मध्ये दिसतील. म्हणजे कन्व्हर्जन ऑटोमॅटिकली पॉसिबल. तुम्हाला असं विचारलं की टर्नओव्हर किती आहे, तर पूर्ण टोटल अमाऊंट सांगायची आवश्यकता नाही, 1.2 करोड असं म्हणू शकतो आपण. मग ते कसं म्हणायचं, करोडला म्हणलं की ऑटोमॅटिक करोड मध्ये दाखवून देतो. ओके. स्केप. ओके. त्याच्यानंतर पुढे दिलं चेंज व्ह्यू. चेंज व्ह्यूला मी क्लिक केलं, ऑटोमॅटिक डेली विकली फोर्टनाइटली क्वार्टरली हाफ इयरली हे सगळे रिपोर्ट दिसतात, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये मला हे डायरेक्टली मी इथं करू शकतो, समजा हाफ इयरली म्हटलं का तर पूर्ण दिसतं, बरोबर आहे. मग हाफ इयरली झालं. ह्याच्यामध्ये मी परत Alt F2 केलं, परत प्रेस करून घेतलं, तर ऑटोमॅटिक दिसतं एप्रिल टू सप्टेंबर आणि ऑक्टोबर टू मार्च, बरोबर. हा हाफ इयर रिटर्न झाला. म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसं आपण इथं काय करू शकतो, इथं डिटेल्स घेऊ शकतो. त्याच्या लक्षात. आपण बघत असताना रिपोर्ट आपल्याला काय करायचं, प्रत्येक वेळेस त्या रिपोर्ट मध्ये ज्या ठिकाणी आपण क्लिक करू त्या ठिकाणी काय काय ऑप्शन आहे ते आपल्याला बघायचं.
ओके, त्याच्यातला आपण बेसिस ऑफ व्हॅल्यू बघितलं, चेंज व्ह्यू बघितलं. एक्सेप्शन रिपोर्ट काय असतो? एक्सेप्शन रिपोर्ट म्हणजे काय असतं की सपोज आता ऍक्च्युअल मध्ये सनरी डेटा असतं, बॅलन्स कोणतं बॅलन्स असतं? डेबिट बॅलन्स असतं, क्रेडिट बॅलन्स असतं? डेबिट बॅलन्स असतं, कारण डेटा कडून कंटिन्यू येणंच पाहिजे आपल्याला, बरोबर? हे नॉर्मल ठीक आहे. पण चुकून समजा डेटा कडे आपलं क्रेडिट बॅलन्स झालं तर मग ते एक्सेप्शन केस आहे ना, म्हणून त्या ठिकाणी काय एक्सेप्शन रिपोर्ट, बरोबर आहे? हे आपण इथं बघू शकतो. त्याच्यानंतर पुढे आहे आपल्याकडं, समजा मी याला एक्सेप्शनला क्लिक करतो. एक मिनिट, पीसी बंद करा रे. इकडले हे चालू. बघा आला आता याच्यामध्ये निगेटिव्ह लेजरला क्लिक केलं तर बघा एबीएस के असोसिएटचे निगेटिव्ह लेजर आहे. त्याची ऍक्च्युअल मध्ये काय पाहिजे होतं? क्रेडिट बॅलन्स पाहिजे होतं, पण ते आपण पेमेंटची एंट्री दाखवली, डेबिट बॅलन्स दाखवली, म्हणून ही एंट्री ऍडव्हर्स आहे एक्सेप्शनल रिपोर्ट मध्ये. बस मग इथून पण आपण काय करू शकतो? इथून व्हेरीफाय करू शकतो की आपलं काय चुकतंय, बरोबर ना? ऍझम्पशन्स बेसिक गोष्टी आपल्याला माहित असल्या तर आपण काय करू शकतो? या गोष्टी ट्रीट करून चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. ओके, त्याच्यानंतर सेव्ह व्ह्यू. सेव्ह व्ह्यू म्हणजे काय? समजा तुम्हाला हा व्ह्यू सेव्ह करायचा, क्लिक करा. त्याच्यामध्ये काय काय ऑप्शन आहे? सेट दिस ॲज डिफॉल्ट व्ह्यू फॉर द रिपोर्ट, इथं दिसतो परत. म्हणजे तुम्हाला कसं बघायचं? कधी कधी काय असतं, आपण डायरेक्टली मी जसं बघा पिरियड घेतला होता, अल्ट F2 करून डायरेक्टली पिरियड टू जुलै केला होता. मग तो व्ह्यू तुम्हाला सेव्ह करायचा असला की ऑटोमॅटिक त्या व्ह्यूला क्लिक केलं म्हणजे परत तुम्हाला अल्ट F2 करायची आवश्यकता नाही. डायरेक्ट व्ह्यू मध्ये आपण व्ह्यूला ते एंटर केलं की ऑटोमॅटिक ते व्ह्यू इथं देतो. ठीक आहे, त्यानंतर पुढे आहे आपल्याकडं न्यू कॉलम. आता याला आपल्याला कॉलम मध्ये जर डिवाइड करायचं असेल कॉलम मध्ये, तर आपण इथं काय करू शकतो? कॉलम मध्ये डिवाइड करू शकतो. कॉलम मध्ये कसं, समजा उदाहरण तुम्हाला इथं काय करायचं? एप्रिलचं वेगळं, मेचं वेगळं, जूनचं वेगळं, जुलैचं वेगळं, असं कॉलम वाईज पाहिजे. तुम्ही इथं कॉलमला क्लिक करू शकता. समजा मी इथं केला न्यू कॉलम, इथं दिसतं ऍक्च्युअल मध्ये काय कॉलम्स वगैरे आहे. इथे फ्रॉम डेट दिले टू डेट, टाइप ऑफ व्हॅल्यू शो ऍक्च्युअल आणि नेम ऑफ ग्रुप. म्हणजे तुम्हाला समजा आपल्याकडे सनरी डेटा आणि डेटा एकत्र आहे तर ते आपण सेपरेटली पण करू शकतो. ओके, तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं? ह्या गोष्टी सगळ्या यूज करून बघायच्या. ओके, त्याच्यानंतर पुढे लास्ट मध्ये खाली बघायला गेलं आपण F12 ऑप्शन इथं दिसतं. हे F12 जर आपण क्लिक केलं, F12 मध्ये तुम्हाला काय काय गोष्टी यस किंवा नो पाहिजे ते वाचायचे. जोपर्यंत तुम्ही रिपोर्टिंग मधला टोटल पार्ट काय जोपर्यंत तुम्ही वाचत नाही तोपर्यंत ती कळणार नाही, बरोबर आहे? प्रत्येक गोष्ट वाचायची, यस किंवा नो करून बघायची की त्याचा इफेक्ट काय होतो. जर तुम्ही ते व्यवस्थितरित्या बघितलं तर तुम्हाला ते काहीतरी त्याचं काय काम आहे लक्षात येईल. शो ओपनिंग बॅलन्स म्हणजे काय? जी काही रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये ओपनिंग बॅलन्स शो होईल, बरोबर आहे? शो ट्रान्झॅक्शन, शो ट्रान्झॅक्शन म्हणजे त्याच्यात व्यवहार काय काय झालाय हे तुम्हाला इथं पाहायला भेटेल. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे आपल्याकडं शो क्लोजिंग बॅलन्स, ते दिसेल. बाकीच्या गोष्टी वाचायच्या, त्याला चेंजेस करून बघायचं. ओके, आलं लक्षात आहे? ओके, तर अशा पद्धतीने हा आपला इथं बॅलन्स शीटचा रिपोर्ट आहे. हा, बरोबर. ह्याचा परत व्ह्यू चेंज करायचा म्हटलं, मी चेंज व्ह्यू करतो याला. इथं वर्टिकल म्हटलं की वर्टिकल असे दिसते बघा. हे ऍज पर कंपनी ऍक्ट 2013 प्रमाणे असे असते वर्टिकल, आणि जे आपण नॉर्मली बनवतो तर ती आपली हे अशा पद्धतीने असते हॉरिझॉन्टल, बरोबर आहे? त्याच्यानंतर पुढे ऑप्शन आहे परत व्हॅल्युएशन. व्हॅल्युएशनला तुम्ही क्लिक केलं त्याच्यात दिसतं लिफो मेथड, फिफो मेथड, बरोबर ना? ऑटोमॅटिकली आपल्याला फॉर्म्युला लावायची आवश्यकता नाही, ऑटोमॅटिक क्लिक केलं की ऑटोमॅटिक ते करतात. पण याच्यासाठी रिपोर्टिंग प्रॉपर येण्यासाठी आपण जी काही अकाउंटिंग केली, कोणती कॉन्ट्रॅक्ट, पेमेंट, रिसीट, सेल्स, परचेस, ह्या गोष्टी प्रॉपर झाल्या तर रिपोर्ट इकडं प्रॉपर दिसतो. एंट्री तिथूनच इकडे दिसणार आहे, बरोबर ना? आणि एंट्री चुकली तर मग सगळा रिपोर्ट पण तुमचा काय होणार आहे? चुकीचा होणार आहे. ओके, इस्केप येतं लक्षात? हे अशा पद्धतीने आपला हा रिपोर्ट आहे, त्याला म्हणतो आपण बॅलन्स शीट. ओके, त्याच्यानंतर इस्केप. पुढे जायचं आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये सेम गोष्टी, अल्ट फोन केलं तर तुम्हाला डिटेल मध्ये दिसेल. ओके, सेम गोष्टी, व्हॅल्युएशन आहे, बाकी सगळं सेम. येतं लक्षात? त्याला व्हर्टिकल नेव्हिगेशन पेन म्हणतो आणि वरची जे त्याला म्हणायचं हॉरिझॉन्टल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये ग्रॉस प्रॉफिट इथे दिसतो, ओके, आणि नेट प्रॉफिट इथं दिसतो. ओके, आता याच्यामध्ये मला पर्सेंटेज काढायचं. पर्सेंटेज जायचं असेल तर मला काय करायचं? F12 ला क्लिक करायचंय, कॉन्फिगरेशन. त्याच्यामध्ये पहिलेच ऑप्शन आहे शो पर्सेंटेज. यस, दिसतंय किती टक्के प्रॉफिट आहे? 10%, बरोबर आहे? जीपी किती आहे? 32.40. म्हणजे आपण डायरेक्टली इथं पर्सेंटेज पण इथं ऑटोमॅटिकली म्हणजे आपल्याला काढायची आवश्यकता नाही. पर्सेंटेज कसं काढतो फॉर्म्युला माहिती आहे? हा,
नेट प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100 फॉर्म्युला. पण आपल्याला जास्त काही तिथं एवढं शिकायची आवश्यकता नाही, डायरेक्टली F12 करायचं आणि S करायचं. ते फॉर्म्युला कुठं आला काय केला काही झाले गेलं नाही. ओके, येतं लक्षात. तर अशा पद्धतीनं हा रिपोर्ट आहे प्रॉफिट अँड लॉस. त्यानंतर आहे स्टॉक समरी. समजा आपल्याकडे जे काही स्टॉक आहे तो स्टॉक तुम्हाला बघायचा, कोणत्या आयटमचा किती स्टॉक इथं दिसतं, क्वांटिटी मायनस मध्ये, बरोबर आहे. त्याला मी परत F12 केलं तर ऑटोमॅटिक रिपोर्ट तुम्हाला कॉन्फिगर करता येतो, कशाला एस करायचं कशाला नो करायचं, ह्या सगळ्या गोष्टी करून पाहिजेत तुम्हाला. ठीक आहे, इसके पुढं रेशो. आता मी जे सांगितलं की रेशो कसं कळलं, नेट प्रॉफिट इथं आहे, बरोबर. ह्याच्यात कोणता रेशो होता तो, नेट प्रॉफिट. हा, बरोबर आहे. त्याला मी जर क्लिक केलं खाली नेट प्रॉफिटला, डायरेक्टली नेट प्रॉफिट येतो, बरोबर. पण हे रेशो आहे, करंट रेशो काय, क्विक रेशो काय हे दिसतं, आणि हे प्रिन्सिपल हे बघून घ्यायचं आपल्याला जे कामाला येतं ते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आता हे झाले बेसिक, हे सगळे मेन रिपोर्ट वरचे, बरोबर. पण आता एखादी गोष्ट तुम्हाला इंडिव्हिज्युअली बघायची तर डायरेक्टली काय करायचं, डिस्प्ले मध्ये जायचं. आपण डिस्प्ले मध्ये गेलो, पहिला रिपोर्ट येतो ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स काय असतं, सगळ्या अकाउंटशी आपले जेवढे काही अकाउंट्स आहेत आपल्याकडे पर्सनल रिअल म्हणजे ह्या अकाउंटची सगळ्यांची समरी, त्याला काय म्हणतो आपण, ट्रायल बॅलन्स. इयर एंड समरी असं म्हणतो त्याला, त्याला म्हणतो आपण ट्रायल बॅलन्स. त्याच्यानंतर आहे डे बुक. डे बुक म्हणजे काय, एखाद्या पर्टिक्युलर डेची जर तुम्हाला एंट्री पाहिजे असेल किंवा एखाद्या पर्टिक्युलर डे मध्ये तुम्ही काय काय ट्रान्झॅक्शन केले हे बघायचे असेल तर आपण काय करतो इथं डे बुक मध्ये जायचं. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे कॅश फ्लो. कॅश फ्लो म्हणजे काय, बघा कॅश फ्लो म्हणजे तुमच्या बिझनेस मध्ये कॅश कोणत्या कोणत्या मार्गाने आहे. कॅश 3 मार्गाने येत असते. एक इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी असते, दुसरं असतं ऑपरेशनल ऍक्टिव्हिटी, आणि तिसरी असते फायनान्शियल ऍक्टिव्हिटी. इन्व्हेस्टिंग, ऑपरेशनल आणि फायनान्सिंग. फायनान्सिंग म्हणजे तुम्ही फायनान्स करून कुठून पैसे आणलेत का बँकेतून, तर म्हणजे फायनान्शियल ऍक्टिव्हिटी. इन्व्हेस्टिंग म्हणजे तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले तर तुम्ही पैसे येतात, त्याला म्हणतो इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी. आणि दुसरी ऑपरेशनल. ऑपरेशनल म्हणजे काय, सेल्स. आपला जो बिझनेस आहे त्याला काही सेल्स परचेस ऑपरेशन करतो, सेल्स केल्यानंतर पैसे येतात त्याला म्हणतो ऑपरेशनल. अशा कोणत्या ऍक्टिव्हिटी मधून पैसे घेतले त्याला म्हणायचं कॅश फ्लो, बरोबर. सेम फंड फ्लो पण सेम. कॅश म्हणजे कॅश आली, आणि फंड म्हणजे काय, समजा तुम्हाला एखादा टेबल दिला तुम्ही पुन्हा पुन्हा, बरोबर. या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं पुढाकडून काय आला आणि आलेलं आपण कुठल्या मार्गाने खर्च केला, बरोबर. त्याला म्हणायचं फंड इनफ्लो आणि फंड आउटफ्लो, बरोबर. त्याच्यानंतर पुढे आहे अकाउंट बुक्स. अकाउंट बुक्स म्हणजे काय, आपण जे काही अकाउंटिंग करतोय अकाउंटिंग साठी आपल्याकडे बुक्स आहेत. एक आहे कॅश बुक और बँक बुक, त्याच्यामध्ये तुमचं कॅश आणि बँक बुक दिसेल, बरोबर आहे. बाकीच्या गोष्टी सेम, तुम्हाला पूर्ण वर्षाचं बघायचं टेक टू करा, बरोबर. बाकीच्या नेव्हिगेशन पेन मधल्या गोष्टी सगळीकडे सेम आहे. त्याच्यानंतर लेजर बघायचे असेल तुम्हाला एखादी पर्टिक्युलर लेजर तर डायरेक्टली लेजर म्हणा. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे आपल्याकडे ग्रुप समरी. ग्रुप समरी म्हणजे काय, मला समजा सपोज काय करायचंय, सर्व येण्याची यादी बघायची सनडे डेटाची, तर ग्रुप समरीला क्लिक करा आणि सनडे डेटा सिलेक्ट करा आणि एंटर करा. ऑटोमॅटिक जेवढे काही तुम्ही सनडे डेटास मध्ये दिले ते ऑटोमॅटिकली सगळे काय होणार इथं एंट्री येणार. त्याच्यानंतर ग्रुप वाउचर. ग्रुप वाउचर म्हणजे काय, जसं की मला एखाद्या महिन्याच्या सगळ्या कॉन्ट्रा एंट्री बघायच्या कुठे दिसतील ग्रुप वाउचर मध्ये, सगळ्या महिन्याचे पेमेंट बघायचं. म्हणजे एखाद्या वाउचर मध्ये जर तुम्हाला सॉर्टिंग करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली ग्रुप वाउचर मध्ये जाऊ शकता. ओके. पुढे आपल्याकडे आहे कॉन्ट्रा रजिस्टर. कॉन्ट्रा रजिस्टर म्हणजे काय असणार, जी काही सगळ्या कॉन्ट्राची एंट्री केल्या सगळ्या तुम्हाला इथं कॉन्ट्रा रजिस्टर मध्ये दिसतील. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे पेमेंट रजिस्टर. पेमेंट म्हणजे जेवढं काही तुम्ही पेमेंट केलंय, बरोबर ना, ते सगळ्या गोष्टी दिसतील तुम्हाला पेमेंट रजिस्टर मध्ये. त्याच्यानंतर आहे रिसिप्ट रजिस्टर मध्ये रिसिप्ट दिसतील, सेल्स मध्ये सेल्स, परचेस मध्ये परचेस. ओके. परत एंटर केले की ते मंथवाईज दिसणार आहे, सगळीकडे रिपोर्ट सेम आहे, बरोबर आहे. स्केप. त्याच्यानंतर पुढे जर्नल मध्ये जर्नल. ओके. आणि व्हाउचर क्लेरिफिकेशन मध्ये जर समजा आपण ऑडिट मध्ये एखादा व्हाउचर काढला असेल किंवा एखादी क्वेरी मध्ये ठेवला असेल तर आपल्याला क्लेरिफिकेशन पण इथं देता येतं. त्याने असं सॉफ्टवेअर आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला पेन वापरायची आवश्यकता नाही कुठल्याही कामासाठी. बिझनेस मध्ये इच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन आपण टॅलीमध्ये रेकॉर्ड करू शकतो. ओके. त्याच्यानंतर पुढं स्केप स्टेटमेंट ऑफ अकाउंट. स्टेटमेंट ऑफ अकाउंटला जर क्लिक केलं त्याच्यामध्ये आउटस्टँडिंग दिसतं. आउटस्टँडिंग म्हणजे काय, त्याच्यामध्ये दिसतं की येणं किती, रिसिव्हर म्हणजे येणं, बरोबर आहे. पेबल म्हणजे देणं. त्याच्यानंतर लेजर आणि ग्रुप आपले इंडिव्हिज्युअल बघायचे असतील तर आपण इथं बघू शकतो. ओके. एस्केप. त्याच्यानंतर स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्सला गेलो की ह्याच्यामध्ये सगळी समोर दिसते, स्टॉक आयटम किती आपण तयार केलेले, ग्रुप किती आहेत आपल्याकडे, करन्सी किती क्रिएट केलेल्या आहेत, त्याचबरोबर प्रत्येक व्हाउचर मध्ये आपण किती एंट्री केल्यात त्या सगळ्या एंट्री तुम्हाला ह्या स्टॅटिस्टिक्स मध्ये दिसतील. ओके.
आलं लक्षात आहे. तर हे आपलं काय एंट्री आहे स्टॅटिस्टिक्स मध्ये. त्याच्यानंतर पुढे आहे आपल्याकडं इन्व्हेंटरी बुक्स. आपण बघितलं अकाउंट बुक्स मध्ये सर्व अकाउंटच्या एंट्री येणार आहे. बरोबर आहे. कॅश बुक, बँक बुक, सेल्स रजिस्टर, परचेस रजिस्टर, जनरल रजिस्टर हे सगळं तुमचं कुठं असणार आहे अकाउंट्स मध्ये. त्याच्यानंतर इन्व्हेंटरी मध्ये जर गेलो आपण तर इन्व्हेंटरी मध्ये तुम्हाला स्टॉक आयटम दिसेल. बरोबर आहे. त्याच्यानंतर गोडाऊन कुठले कुठले गोडाऊनची समरी पाहिजे असेल तर तुम्ही इथं गोडाऊन मध्ये जाऊन पाहू शकता. त्याच्यानंतर स्टॉक ग्रुप समरी. स्टॉक ग्रुप म्हणजे काय, जर आपण ग्रुप मेंटेन केले असतील बरोबर, तुम्हाला स्टॉक ग्रुप स्टॉक कॅटेगरी सांगितलं आपण बरोबर ना, जर तुम्ही ते मेंटेन केलं असेल तर तुम्हाला स्टॉक ग्रुप दिसेल, अदरवाइज नाही दिसणार. त्याच्यानंतर स्टॉक कॅटेगरी समरी पाहिजे असेल तुम्ही इथं समरी पण पाहू शकता. स्टॉक ट्रान्सफर जनरल असतं. आता बघा आपण स्टॉक ट्रान्सफर म्हणजे काय, की एका गोडाऊनवर दुसऱ्या गोडाऊनला ट्रान्सफर केला असेल तर त्याला म्हणायचं स्टॉक ट्रान्सफर. अशी एंट्री केलं तर तुम्हाला इथे दिसेल. त्याच्यानंतर फिजिकल स्टॉक रजिस्टर. फिजिकल म्हणजे काय, आपण काय केलं सपोज डायरेक्टली एक एंट्री केली काय, की आजच्या डेट मध्ये माझ्याकडं एवढ्या एवढ्या क्वांटिटीच्या स्टॉक शिल्लक आहे, त्याला म्हणायचं फिजिकल स्टॉक रजिस्टर. ते आपण बघणार एंट्री कशी करायची ते, आता फक्त रिपोर्ट सांगतोय. स्टेटमेंट ऑफ इन्व्हेंटरी मध्ये गेलो आपण, त्याच्यामध्ये दिसेल स्टॉक क्वेरी. काय स्टॉक क्वेरी म्हणजे काय, एखाद्या पर्टिक्युलर आयटमचा स्टॉक बघायचं तुम्हाला, की एखादी आयटम आपल्याकडे किती आहे. तर अशा वेळी काय करायचं, आपण डायरेक्टली इथं स्टॉक क्वेरी मध्ये जाऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर आहे मुवमेंट अनालिसिस. मुवमेंट अनालिसिस मध्ये गेलो आपण, तर मुवमेंट मध्ये काय दिसेल, की एखादा स्टॉक आपण एखादा आयटम आहे तो परचेस कधी केला, तो विकला कधी, तो आपल्याकडे कधीपासून पडून आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे दिसतील या मुवमेंट अनालिसिस. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे आपल्याकडे एजिंग अनालिसिस. काय असतं एजिंग अनालिसिस माहिती, एजिंग अनालिसिस म्हणजे एखादा समजा मी काय केलं, जानेवारी 1 ला एखादा आयटम परचेस केला बरोबर आहे, तो 30 जानेवारी म्हणजे आपण किती दिवसावर आपल्याकडे दिवसावाईज काउंट करणं त्याला म्हणायचं एजिंग अनालिसिस. म्हणजे एखादा पर्टिक्युलर आयटम आहे तो आपल्याकडे किती दिवसाला शिल्लक आहे. काय काय नॉन मुव्हिंग आयटम असतात जे की परचेस केलं 2 वर्ष तेव्हा खाल्लाच नाही. आपल्याला असं पण कळायला पाहिजे की कोणता आयटम जास्त चालतो, विकतो कोणता. बरोबर, म्हणजे त्याच्यासाठी कोणतं कामाला येतं, एजिंग. बरोबर. त्याच्यानंतर कॉस्ट एस्टिमेशन. कॉस्ट एस्टिमेशन म्हणजे काय, सपोज आपल्याला काय करायचं, एखादा प्रोडक्ट आपण बनवतो बरोबर, आणि त्या प्रोडक्टची कॉस्ट काढायची, किंवा आपण एखादा प्रोडक्ट परचेस केला आणि तो आपल्याला कितीला पडला, तर त्याच्यामध्ये तुमचं प्रोडक्ट परचेसची प्राइस येईल, त्याच्यानंतर त्याला लागलेलं कॉस्टिंग येईल, जसं की लोडिंग अनलोडिंग चार्जेस असतील, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस असतील, या सगळ्या गोष्टींना एकत्र करून काय केलं जातं, कॉस्ट एस्टिमेशन केलं जातं. येतं लक्षात. ते जर पाहायचं असेल तर आपण इथं पाहू शकतो. त्याच्यानंतर पुढे आहे आपल्याकडे जीएसटी रिपोर्ट. आपण जीएसटी रिपोर्ट मध्ये जर गेलो तर जीएसटी रिपोर्ट मध्ये आपल्याकडे काय आहे, जीएसटी. ह्याच्यामध्ये जीएसटी R1 आहे. बघ आता जीएसटी R1 म्हणजे काय असतं, तर जे काही आपण सेल केलंय आउटवर्ड, आपल्याकडून बाहेर गेलंय त्याला म्हणायचं जीएसटी. बरोबर आहे. सेकंड आहे आपल्याकडे GSTR2. GSTR2 म्हणजे तुमची सर्व परचेसची समरी, तुम्ही काय काय परचेस केलं त्याला म्हणायचं GSTR2. त्याच्यानंतर ह्या दोन्हीची कन्सोलिडेटेड त्याला म्हणायचं GSTR3. येतं लक्षात. GSTR1 आउटवर्ड, GSTR2 इनवर्ड, आणि GSTR3 बी कन्सोलिडेटेड समरी. त्याच्यानंतर ई-वे बिल. ई-वे बिलचं तुम्हाला मी सांगितलं ते बिल कधी लागतं, जर तुम्ही 50,000पेक्षा जास्त जर गुड्स एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करत असाल तर अशा वेळी काय लागतं, ई-वे बिल. ह्याची जर समरी तुम्हाला बघायची असेल तर द्यायचं. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे चलन रिकन्सिलेशन. चलन रिकन्सिलेशन म्हणजे काय, समजा आपण एखादं चलन भरलंय, चलन भरले म्हणजे काय, आपल्या गव्हर्नमेंटला टॅक्स भरायचं, त्याचं जी काही पावती असते त्याला म्हणायचं आपण चलन. मग ते भरल्याच्या अगेन्स्ट मध्ये आपली एंट्री असणार आहे, तर एंट्री मध्ये मॅच करणं त्याला म्हणायचं रिकन्सिलेशन करणं. ओके. त्याच्यानंतर आहे जीएसटी अॅन्युअल कम्प्युटेशन. अॅन्युअल म्हणजे वार्षिक कम्प्युटेशन. जीएसटी चे रिपोर्ट वेगवेगळे हे आपल्याला पुढे ज्यावेळेस प्रॅक्टिस करू त्यावेळेस काही लक्षात येऊन जाईल. जीएसटी रेट सेटअप. जीएसटी रेट सेटअप म्हणजे समजा एखाद्या आयटमला जीएसटी रेट द्यायचा राहिला बरोबर ना, तो आपण अप्लाय करायचा असेल तर इथं जाऊ शकतो. त्याच्यानंतर मॅप यूएम. काही ठिकाणी समजा स्टॉक आयटम मध्ये खाली ऑप्शन आलं होतं नंतर, तिथं आपण लॉन्च केलं तर गव्हर्नमेंटचं एक अपलोड आलं होतं बरोबर ना, त्या लिस्ट मधून आपण सिलेक्ट करतो. तसं मॅपिंग राहिलं असेल तर आपण इथं मॅपिंग करू शकतो. आणि लास्ट ऑप्शन आहे अपडेट पार्टी जीएसटी. अपडेट पार्टी जीएसटी म्हणजे काय, पार्टीचा एखादा जीएसटी नंबर जर तुम्हाला अपडेट करायचा असेल तर आपण काय करू शकतो, या अपडेट पार्टी जीएसटी मध्ये जाऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर इस्केप. एक्सेप्शन रिपोर्ट मी सांगितलं तुम्हाला बरोबर ना, मग एक्सेप्शन मध्ये आपण काय करू शकतो, एवढ्या गोष्टींमध्ये एक्सेप्शन असू शकतात, हे क्लिअरिफाय करायचं सगळं त्याच्यामध्ये नसलं पाहिजे. ओके. तरच तो आपला रिपोर्ट ओके असतो. आणि अनालिसिस आणि व्हेरिफिकेशन, त्याच्यामध्ये डेटा अनालिसिस करू शकतो आणि वाउचर पण व्हेरिफिकेशन आपण इथं करू शकतो. हे ऑडिटचे फीचर्स आहे. ओके. तर हे अशा पद्धतीने आपल्याकडे काय रिपोर्ट
आलं रिपोर्ट लक्षात? रिपोर्ट फक्त बघायचा असतो. फक्त तुम्हाला काम काय सांगितलंय की तुम्ही काय करायचं, प्रत्येक रिपोर्ट मध्ये जाऊन जे साईडच्या गोष्टी आहेत त्या अप्लाय करून बघायच्या. बरोबर आहे. त्याच्यानंतरच तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये काय झालं हे समजून येईल. तर त्याच्यासाठी अगोदर प्रॉपर एंट्री केल्या पाहिजे. जर प्रॉपर एंट्री असेल तर तुम्हाला रिपोर्ट व्यवस्थित दिसेल. येतं लक्षात? ओके. काय अडचण याच्यामध्ये? रिपोर्ट बघता येईल. ओके.